आई, कशी आहेस तू? श्रावणी आल्या आल्या आईचा हात हातात घेऊन म्हणाली. ताप कमी आहे ना? आता जरा बरं आहे, विद्याताई म्हणाल्या. श्रावणी आसावरीची नणंद होती आणि ती त्यांच्याच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे रोज ऑफिसमधून येताना आईला भेटायला येत असे आणि मग ती आल्यावर तिचा चहा, नाश्ता आईशी बोलत बोलत चालत असे. सूनबाई आसावरी होतीच. सासूबाई म्हणतील तसे त्यांच्या लेकीसाठी वेगवेगळे नाश्ते करायला. कारण का तर सूनबाई घरीच असते आणि माझी लाडकी लेक नोकरी करते ना, असं विद्याताई म्हणतात. मला पाहिल्याशिवाय माझ्या लेकीला चैन पडत नाही, असं विद्याताईने लाडाने म्हणत. दमून येते एवढी तरी मला बघायला येतेच. एकदा विद्याताई श्रावणीला म्हणाल्या, अगं मी कंटाळली आहे अगदी, तुझ्याकडे 8 दिवस राहायला येऊ का? श्रावणी म्हणाली, आई तुला एकटीला बोर होईल. आम्ही दोघे ऑफिसला, तुझा नातू स्कूलमधून डायरेक्ट पाळणाघरात जातो. त्यामुळे मला तू आलीस तर सुट्टी घेऊन घरी राहावं लागेल अगं. आणि ह्या महिन्यात ऑफिसचं ऑडिट असतं अगं, त्यामुळे मला तुला वेळ द्यायला सुट्टी मिळणार नाही. विद्याताई, हो बाई श्रावू, तू तुझी नोकरी सांभाळ. तू नोकरी करून घर पण सांभाळतेस. कौतुक आहे बाबा तुझं, असं अभिमानाने म्हणाल्या. श्रावणीची ही वाक्य ऐकून आसावरी मनातल्या मनात म्हणाली, श्रावणी पाहिजे तेव्हा हक्काने माहेर येते, येऊ देत म्हणा, तो तिचा हक्क आहे. आणि ती नोकरी करते म्हणून सासूबाईंना तिचं कौतुक आहे. आणि मी दिवसभर घरी असल्यामुळे मी जशी काय रिकामीच असते ना. लग्न ठरलं तेव्हा ह्याच सासूबाई मला बोलल्या होत्या नोकरी करायची नाही असं. आणि त्याच सासूबाई आपल्या लेकीच्या नोकरीचं कौतुक करतायत. श्रावणीचा मुलगा पाळणाघरात असतो. सासू सासरे हिच्या हेकट स्वभावामुळे गावीच असतात. त्यामुळे श्रावणी निवांत आहे आणि माझ्यामुळे सासूबाईंना आयतं ताट रोज मिळते. आणि माझा नवरा वृषभ तर माझी कधीच बाजू घेत नाही. बरेचदा मला वाटतं श्रावणीला तडकाफड उत्तर द्यावं, पण सासूबाईमुळे मी गप्प असते. आणि त्यात श्रावणी कमवती म्हणून ती पण मला कमीच लेखते. मीही नोकरीसाठी ऑफिसला गेले असते तर सर्वांना सगळ्या वस्तू हातात कशा मिळाल्या असत्या, आसावरी मनात म्हणते. बरेचदा मनात येतं नणंदेचा हा नोकरीचा तोरा कमी करावा आणि तिला दाखवून द्यावं की मीही नोकरी करू शकते, मीही घर आणि नोकरी दोन्ही सांभाळेल. पण सगळे विचार मनातच ठेवावे लागतात. विद्याताई 2 दिवसासाठी गणपतीपुळेला जाणार होत्या. त्यामुळे आसावरीने मनात म्हटलं, मी 2 दिवस जरा आराम करेन. नवरा वृषभ कामावर निघून गेला. ती बाल्कनीमध्ये बसलीच होती तोपर्यंत विद्याताई गेल्यावर 1 तासाने श्रावणीचा कॉल आला. वहिनी, अगं जरा अद्वैतची तब्येत बरी नाही आहे, त्याला जरा ताप येतोय, त्यामुळे आज त्याला पाळणाघरात ठेवता नाही येणार. तुझ्याकडे सोडते. आणि अद्वैतला समजावलं, तो तुला त्रास देणार नाही हां, असं एकतर्फी बोलून श्रावणीने फोन ठेवला. आसावरीला रडू यायला लागलं. तिने मनात म्हटलं, सासूबाई नाहीत म्हणून मनीषाला कॉल करून कालच सांगितलं होतं की आज आपण दोघी शॉपिंगला जाऊयात आणि दुपारी बाहेरच जेवण करून संध्याकाळी आरामात घरी येऊयात. आता कसलं काय? तेवढ्यात मनीषाचा कॉल आलाच. आसावरीने रडत तिला सगळं सांगून मला आज जमणार नाही असं म्हटलं. मनीषा बोलली, तू त्या श्रावणीला म्हणायचं होतंस ना आज मी बाहेर जात आहे असं. तू पण ना गप्प बसते, तुझं नेहमीचंच असतं असं. मनीषाने चिडून फोन ठेवला. आसावरीला आता मन मारून जगायची सवय झाली होती. ती सुन्नपणे खुर्चीत बसून होती. तेवढ्यात डोरबेल वाजली म्हणून ती उठली तर श्रावणीचा नवरा अद्वैतला सोडायला आला होता. आसावरीचा तो पुरा दिवस अद्वैतच्या तैनातीत गेला. श्रावणीचा 2दा फोन येऊन गेला. आसावरी मनात म्हणू लागली, आजचा एक दिवस आपल्या मुलाला बरं नाही म्हणून पण श्रावणी सुट्टी घेऊ शकली नाही. त्यात मला कॉल करून म्हणाली, ऑफिसमध्ये मीटिंग आहे, यायला उशीर होईल, त्यामुळे तू आज आमच्या तिघांचं पण जेवण कर. आसावरी डोळ्यातील आसवं लपवत स्वयंपाकाला लागली. श्रावणी, अद्वैत, तिचा नवरा सगळे व्यवस्थित जेवले आणि पटकन निघून गेले. आणि मी आज आराम करेन म्हटलं होतं तरी रात्रीचे 10 वाजलेत, तरी अजून राबतेच आहे. दुसऱ्या दिवशी पण श्रावणी सकाळी ऑफिसला जाताना अद्वैतला पुन्हा सोडून गेली. त्याला आज पण आराम करू देत हां वहिनी, असं बोलून पटकन पण निघून गेली. आसावरी हिरमुसली आणि मनात म्हणाली, उद्या सासूबाई येतील. असेच 2 दिवस गेले. सकाळी सासूबाई आल्यावर त्यांनी ऑर्डर सोडायला सुरुवात केली. आसावरी, चहा आणि उपमा, मला भूक लागली आहे. तेवढ्यात श्रावणी आई आली म्हणून ऑफिसला जाताना तिला भेटायला आली.
आणि आईला मिठी मारून कसा झाला प्रवास असं बोलू लागली. एका शब्दाने वहिनीने अद्वैतला 2 दिवस छान सांभाळलं असं बोलली नाही. संध्याकाळी श्रावणी पुन्हा आईला भेटायला आली. तिने तेव्हा आईला सांगितलं, अगं अद्वैत इथंच होता 2 दिवस. त्यावर विद्याताई म्हणाल्या, बरं झालं बाई त्याला आसावरीकडे ठेवलंस ते. ती काय दिवसभर घरीच असते. नोकरी करणाऱ्यांचं असंच असतं गं बाई. आसावरी मनात म्हणाली, मी काय घरीच असते, पण मलाही एक मन हे आहे, ते पण कधीतरी बंड करतंच ना. आणि आसावरीने ठरवलं, उद्याचा दिवस ती तिच्या मैत्रिणीबरोबर मनीषाबरोबर दुपारनंतर बाहेर जाणार. दुपारचं जेवण करूनच जाईन आणि संध्याकाळी 7 पर्यंत पुन्हा परत येईन. आणि तिने ते नवऱ्याला आणि सासूबाईंना सांगून टाकलं. दोघेही काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी मनीषाचा कॉल आला तेव्हा तिने सांगितलं की उद्याचं नक्की आहे, आपण एक दिवस मज्जा करू. ती रात्री त्याच खुशीत झोपली. सकाळी तिला जाग आली, तिचं सासूबाईच्या ओरडण्यामुळे. त्या आसावरी असं म्हणत जोरजोरात ओरडत होता. त्यांच्या दोन्ही पायांना खूप सूज असल्यामुळे त्यांना बेडवरून खाली उतरता येत नव्हते. डॉक्टरांना घरी बोलवण्यात आलं. त्यांनी इंजेक्शन दिलं, पण पुन्हा दुपारनंतर त्रास वाढू लागल्याने हॉस्पिटलला हलवण्यात आलं. ह्या सगळ्यात मनीषा आणि आसावरीचा फिरायला जाण्याचा प्लॅन रद्द झाला. 2 दिवसांनी सासूबाईंना हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं. मग आसावरीची अजूनच गडबड झाली. त्यांचं पथ्य पाणी सगळं तीच बघत असते. श्रावणी रोज ऑफिसला जाता येता आईला भेटायला येत असते. ती आली की तिचं चहा नाश्ता पुन्हा इथेच होई. विद्याताई अगदी सर्व आलेल्या गेलेल्यांना सांगत, श्रावणी एवढी दमून येते, पण रोज मला बघितल्याशिवाय घरी जात नाही. आसावरी मनात म्हणाली, पण हॉस्पिटलला 1 दिवस पण तुमची लेक थांबली नाही. पण तरीही कमवती लेक लाडायची आहे ना. नोकरी न करणाऱ्या स्त्रीला गृहीतच धरलं जातं. तिची दिवसभर असणारी कामं कोणाला दिसूनच येत नाहीत. सासूबाई 10-12 दिवसांनी बऱ्या झाल्या, पण आसावरीला इतके दिवस आराम न मिळाल्यामुळे अशक्तपणा जाणवू लागला होता. तिला गरगरू लागलं होतं, पण तरीही ती कोणालाच काहीच न सांगता आपली कामे करत होती. आणि मग एके संध्याकाळी अतिताणाने तिला चक्कर आली. सासूबाई पटकन बोलू लागल्या, माझी श्रावू नोकरी, घर, संसार सगळं एकटीने सांभाळत आहे, तरी ती कधीच थकत नाही. आणि आसावरी एवढ्याशा घरच्या कामांनी थकली. पण आसावरीला सासूच्या बोलण्याचा खूप राग आला. पण तिने मनात म्हटलं, आज ह्यांचं उत्तरच द्यायचं, पण संध्याकाळी श्रावणीसमोरच द्यायचं. श्रावणी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून येताना घरी आली. आसावरी झोपलीच होती. सासूबाई हळूच श्रावणीला म्हणाल्या, बाई झोपल्यात, अशक्तपणा आहे म्हणते, घरची कामं करून थकते म्हणे. नुसती नाटकं आहेत ही तिची, कामं नको करायला म्हणून बहाणे, दुसरं काय. आणि तू आत्ता ऑफिसमधून आलीस, अजून घरी जाऊन जेवण भांडी सगळं करशील ना, गुणाची पोर माझी. असं म्हणून त्यांनी श्रावणीच्या गालाला हात लावला. आसावरीने आतून सगळं ऐकलं होतं आणि ती बाहेर येऊन म्हणाली, आई बरोबर आहे तुमचं, ताई दमतात खूप, कारण त्या बरेचदा आपल्याकडूनच जेवणाचा डब्बा नेतात आणि डब्बा नाहीच नेला तर जास्त करून खिचडीच करतात जेवणाला. रविवारी भाऊजी त्यांना प्रत्येक कामात मदत करतात. अगदी चिकन साफ करून धुवून देण्यापर्यंत भाऊजी करतात. आणि आपल्याकडे वृषभनी मला मदत केलेली तुम्हाला चालत नाही ना. मी 15वी शिकलेली आहे, पण तुम्ही मला नोकरी करू दिली नाही. मीही स्वतः कमवू शकले असते, पण तुम्ही नकार दिलात ना, म्हणून मी घरी गृहिणी बनून राहिले. श्रावणीला तुम्ही नोकरी करायला लावून स्वतःच्या पायावर उभं केलंत, त्यामुळे तिला तिच्या नोकरीचा गर्व आहे. त्यामुळे ह्या घरात माझ्यापेक्षा तिचंच जास्त चालतंय. मान्य आहे मला, त्या माझ्या नणंदबाई आहेत, त्यांचा अधिकार आणि हक्कही आहे तो, पण म्हणून मला तुम्ही कमी लेखताय ना. हे संपूर्ण घर मी एक हाती सांभाळत आहे. मी हे घर स्वच्छ ठेवते म्हणून ह्या घराला घरपण आहे. मी आहे करून घालायला, म्हणून श्रावणी हक्काने इथे जेवायला येते ना. तुमच्या मुलाचा संसार मी रडत नाही, समाधानाने करते ना. पण तुम्ही सतत मला ही काय घरीच असते, हिला काय कामं असतात असं बोलताना तेव्हा खूप वाईट वाटतं मला. श्रावणी म्हणू लागली, वहिनी मला माफ कर, मला मी कमवत असल्याचा खूप गर्व झाला होता. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे, नोकरी न करणाऱ्या स्त्रियांनाच खूप कामं असतात. दिवसभर घरची कामे संपत नाहीत. इथे माझ्या माहेरी तू आहेस म्हणून मी रोज सकाळ संध्याकाळ हक्काने इथे येते.
सासूबाईंना पण श्रावणी बोलते, आई चुकलं माझं, मी माझ्या तोरात रोज इथे आयती जेवायला येत होते, पण वहिनीही दमत असेल हा विचारच कधी केला नाही. तीही माणूस आहे आणि तिलाही विश्रांती हवी असेल हा विचारही मनात आला नाही. सॉरी वहिनी, असं बोलून श्रावणी तिच्या घरी निघून जाते. असावरी सासूबाईंना बोलते, आई आज मी श्रावणीला बोलले असेल, पण तिलाही तिच्या संसाराचं महत्त्व कळावं म्हणून बोलले, कारण ज्याचा त्याचा संसार ज्याने त्याने सांभाळायचा असतो. तू अगदी बरोबरच केलंच असावरी, असं बोलून सासूबाई तिच्या पाठीवर थोपटून आत निघून गेले. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.